नमस्कार, मी आशा. आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी वेगळा नाश्ता बनवणार आहोत. ह्या नाश्त्यासाठी आपल्याला ना भिजवायचे ना पिसायचे, तर हा नाश्ता दिसायला सुंदर, खायला तेवढंच हेल्दी आणि टेस्टी. त्यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा वाटी मैदा घातलेला आहे. आणि 2 वाटीसाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा तांदळाचं पीठ असं वाफ काढून घ्यायचं आहे. मिक्स करून 5 मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे. आता हे तांदळाचं पीठ वाफ काढून घेतलेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे हाताने आपल्याला मैदा मिक्स करून असा आटासारखं मळून घ्यायचं आहे. बघा, असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन करा. एक कांदा बारीक कट करून घेतला, 1 टमाटर बारीक कट करून घेतला, अर्धी शिमला मिरची बारीक कट करून घेतली, 2 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरा आहे, अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून असे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला चाळणीला तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर असं कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि चाळणीला तेल लावून झाकण ठेवायचं आणि वाफ काढायची आहे, काढायला ठेवायची आहे. आता आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे. बघा, आपण मैदा घातल्यामुळे ह्याला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे आणि चपातीसारखं लाटलं जातं, नुसतं तांदळाचं पीठ लाटलं जात नाही. आणि त्याच्यावरती सारण असं ह्या सगळा मसाला भरून घ्यायचा आहे आणि हात असा सगळीकडे एकसारखा पसरून रोल करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला तोंड बंद करून घ्यायचे आहेत. आपला रोल तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सारे रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे रोल असे वाफेवरती वाफलून घ्यायचे आहेत. आता तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफलू शकता. आणि हे बघा, आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे रोल वाफलून घ्यायचे आहेत. बघा, आपले रोल वाफलून झालेले आहेत. आता आपल्याला थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत आणि हलकेसे गरम गरम असतानाच हे कट करून घ्यायचे आहेत. एकसारखा आकार अर्धा इंच एवढे जाडी आणि ते आपल्याला असे हे नाश्ता कट करून घ्यायचा आहे. बघा, दिसायला किती सुंदर दिसतोय. हा नाश्ता तुम्ही करून बघा. कोणाकोणाने हा नाश्ता केला त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, बाय.